कांदा निर्यात करणारे नाशिकचे 400 कंटेनर नवी मुंबईतील जेएनपीटी बंदरात अडकून पडलेत। केंद्र सरकारच्या किमान मूल्य कराबाबत कुठलाही आदेश नसल्यानं जेएनपीटी बाहेर कांद्याच्या कंटेनर्सच्या रांगा लागलेल्या आहेत। याचा फटका अनेक व्यापाऱ्यांना बसलाय। कांदा निर्यातीसाठी आणखी 2 दिवस लागणार असल्यानं व्यापाऱ्यांना गाडी आणि जहाज भाड्याचा नाहक भुर्दंड बसतोय। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून घेऊया। योगेश, एकीकडे कांदा निर्यातीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे, अशातच आता काहीसं थोडंसं एक धोरण शिथिल केलं, त्याबाबतचा काही निर्णय समोर आला असं आपण म्हणतोय आणि त्याचा फायदा होईल शेतकऱ्यांना किंवा दिलासा मिळेल असं म्हणत असतानाच ही आणखी एक महत्त्वाची घडामोड, याचा नेमका कसा परिणाम होईल? खरं आहे, आपण जर बघितलं तर संपूर्ण राज्यामध्ये कांद्याची निर्यात बंद केल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोष होता आणि तो रोष दूर करण्यासाठी केंद्र सरकारनं 3 दिवसापूर्वी तातडीनं कांदा अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। निर्यात खुली केली, पण जो काही पूर्ण म्हणजे सगळ्या देशामध्ये, जगातल्या काही देशांमध्ये फक्त निर्यात खुली होती ती NCCLच्या माध्यमातून, मात्र सर्व व्यापाऱ्यांना ही खुली करण्यात आली आणि त्यासाठी $550चं किमान निर्यात मूल्य लावण्यात आलं। मात्र हे आदेश जाहीर करताना या संबंधित असलेल्या सर्व यंत्रणांना आदेश देण्यात आले नाहीत, त्यांना याबाबतचा समन्वय जो आहे तो त्यांच्याशी साधण्यात आला नाही आणि त्यामुळे कांदा निर्यात ही थंडावलेली आहे। कांदा निर्यात ज्या दिवशी आदेश आले त्या दिवसापासूनच व्यापाऱ्यांनी तातडीनं काम सुरू केलं। उन्हाळ्यातला जो कांदा होता तो खरेदी करायला सुरुवात केली। कांद्याचा दरही नाशिक जिल्ह्यामध्ये वाढला, मात्र कांदा निर्यात केलेले सर्व कंटेनर हे मुंबई बंदरात अडकून बसलेले आहेत। जवळजवळ 400 पेक्षा अधिक कंटेनर हे या ठिकाणी बाहेर अडकून आहेत, कारण केवळ प्रोसिजर पूर्ण होत नाहीये आणि त्यामुळे पुन्हा कांदा दर नाशिक जिल्ह्यामध्ये घसरायला सुरुवात झाली आहे। खरं म्हणजे समन्वय हा कांदा निर्यात धोरणाच्या बाबतीमध्ये नेहमीच आपल्याला असमन्वय बघायला मिळालेला आहे। सर्व यंत्रणांमध्ये समन्वय असला तर हे प्रश्न निर्माण होणार नाही। नक्कीच आता नेमका काय निर्णय होतो आहे, या सगळ्याबाबत तोडगा कधी केव्हा निघतो याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेऊच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।